अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीच्या घरात कदीम जालना पोलिसांचे चहापाणी. पीडित कुटुंबाचा कदीम जालना पोलिसांवर खळबळजनक आरोप. आरोपीकडे अवैध पिस्टल तलवार असल्यानं पीडित कुटुंबाच्या जीवाला धोका. घरात घुसून अल्पवयीन मुलीचा विनयभंग करत कुटुंबातील तरुणाला फायटरनं दात पाडून गंभीर जखमी केल्याची घटना काल बुधवारी दुपारी शहरातील रोहिला गल्ली भागात घडली आहे. दरम्यान या प्रकरणात पोस्को गुन्हा दाखल होऊन कदीम जालना पोलिसांकडून आरोपीला अटक न करता त्याला घरात बसून चहापाणी करून परतल्याचा आरोप पीडित मुलीच्या नातेवाईकांनी आज माध्यमांसमोर केलाय. शिवाय आरोपीकडे असलेल्या शस्त्रांचे व्हिडिओ दाखवत पोलिसांना दाखवून सुद्धा आरोपीला अटक होत नसल्यानं आम्हाला आमच्या जीवांच्या संरक्षणार्थ छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे दाद मागावी लागेल अशी भावनिक मागणी करून आपल्या अश्रूला वाट मोकळी करून दिली आहे. कदीम जालना पोलीस ठाणे क्षेत्रात असलेल्या रोहिला गल्ली इथं काल संशयित आरोपी अरीफ खान अनवर खान यानं अल्तमश या तरुणाच्या तोंडावर फायटरनं मारून त्याचं दात पाडलं, तर दिवसा ढवळ्या घरात अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. या प्रकरणात कदीम जालना पोलीस ठाण्यात संशयित आरोपी आरिफ खान विरोधात पोस्को व मारहाणीचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित मस्के करत आहेत. दरम्यान आरोपीस अटक करण्यासाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी आरोपी तर आणला नाहीच, मात्र पोलीस कर्मचारी आरोपीच्या घरात चहापान करून परतलेत. अशा घटना घडून 24 तास उलटले, मात्र पोलिसांना अद्याप आरोपीला अटक करता आली नाहीये. आरोपीकडे पिस्तूल, तलवार अशी घातक शस्त्र असल्याचं त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर असल्यानं त्यांच्या या शस्त्रापासून आमच्या कुटुंबाला धोका निर्माण झालाय. त्यामुळे पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक करावी, नसता आम्हाला विशेष पोलीस महानिरीक्षक आणि पोलीस अधीक्षक यांच्याकडे दाद मागावी लागेल, असं पीडितेचे नातेवाईक असलेले अहमद खान यांनी म्हटलंय. एवढं अति झाल्यावर माझा प्रशासन शासन कुणी ऐकायला तयार नव्हतं. काल मी गेलो DYSP साहेबाकडे, PI साहेबाकडे जाऊन मी सगळे प्रयत्न केले, तरी माझा गुन्हा दाखल होत नव्हता. मी काल सकाळी 1 वाजल्यापासून रात्री 12:30 पर्यंत मी ठाण्यात उभा होतो माझे अख्ख्या कुटुंबासोबत. माझी अल्पवयीन मुली आम्ही सगळं ठाण्यात उभा असताना तरी ठाण्यातले PI आणि DYSP साहेब यांनी काहीच माझी काळजी घेतली नाही. रात्री 12:30 वाजता पुन्हा मी एका वरिष्ठ नेत्याकडे गेलो. त्या नेत्यांना माझ्यासाठी फोन लावलं, तरी यांनी काही काळजी घेतली नाही. आणि तो जे आरोपी आहे यांचं ऑलरेडी रेकॉर्ड 3 वर्षापासून आम्ही अति सहन करतो. हे अतिची आपण माझ्यावर 1 NC ह्या ठाण्यात दाखवा, नाही तर त्या आरोपीचे एवढे रेकॉर्ड आहेत की जेवढे रेकॉर्ड ठाण्यात सगळं अवेलेबल आहे. ते असताना बी SP साहेब, DYSP साहेब, SP साहेबाकडे मी नाही गेलो, हे बी मान्य आहे मला. पण ॲडिशनल साहेबाकडे, DYSP साहेबाकडे आणि PI साहेबाकडे या तिघांजवळ जाऊन मी पाय पडत होतो काल दुपारी 1 वाजल्यापासून रात्री 12-1 वाजता. मग माझा गुन्हा दाखल केला. तो बी माझ्या इच्छानुसार नाही झाला. त्यांच्याकडे अनेक शस्त्र आहेत. हे सगळं पोलीस कॉन्स्टेबल तिथले जेवढे असतील त्यांना जाणू आहेत, त्यांचं सगळं माहिती आहेत. त्या आरोपीला हे आम्हाला म्हणून जात आहे की आरोपीला आणू, आणि ते पोलीस कॉन्स्टेबल त्यांच्या घरात जाऊन चहा पिऊन परत येत आहे. ती यांची काय साठगाठ आहे ही उघड व्हावा अशी माझी आपल्याला सगळ्यांना विनंती.